मागासवर्गीय 40 कुटुंब वस्ती लाईन मीटर काढून अतिक्रमण काढण्याचा आदेश कालबाह्य। मालेगाव शहरातील गांधीनगर धरण रस्ता येथील मागासवर्गीय गेली 30 वर्षापासून 40 कुटुंब अतिक्रमण करून राहत होते। त्यानुसार ह्या जागेचा भूखंड एरिया रहमान शाह यांनी विकत घेतला असल्याने कुटुंब हटविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याने ते मागासवर्गीय सांगत आहेत। हे सर्व कुटुंब कोर्टात गेले असून प्रकरण न्यायप्रविष्ट असताना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने या जागेच्या खांबावर तार टाकून लाईन ओढण्यासाठी एक आदेश आणला होता। सदर आदेश हा 4 आठवडे मुदतच्या आत अंमलबजावणी करणे अपेक्षित होते, पण ते झाले नाही। आज दिनांक 11 जुलै रोजी घटनास्थळी पोलीस ताफा घेऊन येताच त्यामुळे अपंग दत्ता भगत यांनी प्रतिक्रिया व्यक्त करीत असताना तो आदेश कालबाह्य असल्याचे सांगितले आहे। त्यामध्ये त्यांनी विनंती केली आहे की नगरपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासनाने आम्हाला न्याय द्यावा अशी विनंती केली आहे। प्रतिनिधी विठ्ठल भागवत दिलेले आहे। त्याच्यासाठी रिट पिटिशन सुद्धा दाखल झालेलं आहे आणि ते करणे आवश्यक आहे। थोडा उशीर झाला, परंतु डिमांड नोट उशिरा भरल्या गेल्यामुळे आमच्या MSCB तर्फे डिमांड नोट उशिरा भरल्या गेल्यामुळे थोडासा उशीर लागला आहे, परंतु हे करणे आवश्यक आहे। ठीक आहे, कधी निकाल लागला? निकाल कधी लागला कोर्टाचा? रिट पिटिशनचा निकाल कधी लागला? तुम्हाला कोर्टाने किती दिवसात कारवाई करायला सांगितलं? 2 आठवडे। आम्हाला 4 आठवड्याला सांगितलं। किती दिवस झाले? आज रोजी आजच्या तारखेत किती दिवस झाले? सर किती दिवस उशीर झाला? डिमांड नोट कधी भरली त्याचं दाखवा ना कागदपत्र। तुम्ही वेळ मागितला का कोर्टाला? आम्हाला वेळ झाला, उशीर झाला म्हणून कोर्टाला वेळ मागितला का? कुठे आहे तुमच्याकडे वेळ मागितल्याचं काय डॉक्युमेंट? तुम्ही कोर्टाला वेळ मागितला, 4 आठवडे निघून गेले, तुम्ही कोर्टाला वेळ मागितला, कायदेशीर वेळ मागितला, तर ती वेळ मागितल्याची कॉपी कुठे आहे? तुम्ही पळून कसे चालले सर? तुम्हाला रिपोर्ट घेतला नाही? मी ठाण्यात गेले तर रिपोर्ट घेतला नाही, केअर घेतली नाही। मी तिथं गेलती मसुबाला डागात नागपुराला पाहिलं, त्याला अटकून दिलं, इतक्या दोरीत अटकून दिलं त्याला। पोलीस तुमच्या पोराला कोण मारला असं म्हणायचं तुम्हाला? महापुराले रमू मुसलमान। तुम्ही तसा रिपोर्ट दिला होता का? हो, नाव टाकलं होतं त्याचं? टाकलं पण ते केअर घेतली नाही। नाही, नाव टाकलं नव्हतं ना त्या रिपोर्ट मध्ये? तुम्ही जो रिपोर्ट दिला होता त्यात नाव नव्हतं ना? मी सांगितलं होतं पण ते नाव घेतलं नाही रमूचं। तुम्ही कोणाचंच नाव दिलं नाही? मी रिपोर्टची कॉपी आहे माझ्याकडे। काय घेतलं? 100% सांगतो घेतलं नाव नाही, रिपोर्ट मध्ये तसा नावाचा उल्लेख नाही असं म्हणतोय मी। ठीक आहे, आज नसेल तर ते घेतला नसेल त्यांनी, पण आता द्यायचं म्हणणं आहे सर। ठीक आहे, या आदेशावरती आम्ही अपील केलेलं आहे। रिसर कायद्याच्या चौकटीमध्ये आम्ही MSCB आणि नगरपंचायतला लिगल नोटीस पाठवलेली आहे आणि आता कोणतीही पूर्वसूचना न देता अनलिगल पद्धतीनं हे इथलं कामकाज करत आहे। आणि एवढं मोठं आपल्या याच्यामध्ये MSCB आणि पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावं, ही कारवाई थांबवावी। आमच्या अनुसूचित जाती जमातीला जे हक्क अधिकार आहेत, जे आमचा विद्युत पुरवठ्याचा अधिकार त्यांनी हिरावून घेतलेला आहे। आमचे लहान मुलं पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती करायलो, पोलीस प्रशासनाचं असं म्हणणं आहे की हा कोर्टाचा आदेश आहे। आमचं म्हणणं हा कोर्टाचा आदेश नाही आहे। मी अडाणी माणूस आहे, मला समजायला लागलं, पोलीस प्रशासनाला का समजायला लागलं नाही की हा कोर्टाचा फेक आदेश आहे, एक्सपोज झालेला आहे। याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो, हे प्रकरण डिस्पोज झालेलं आहे। 4च आठवड्यामध्ये हा निकाल द्यायचा होता। बघा, मी एक अडाणी माणूस आहे, सामान्य 10वी पास झालेला आहे। मी हा आदेश वाचून दाखवा लागलो, कोर्टाचा, सुप्रीम हायकोर्टाचा आहे। याच्यामध्ये तसं काहीच लिहिलेलं नाही आहे। हे प्रकरण 4 आठवड्याच्या मध्ये अहवाल सादर करण्याचं प्रकरण आहे। असं घरात जाऊन आम्हाला दहशतीखाली आमच्या लहान मुलासाठी तर दहशतीखाली आमच्यावर हा अन्याय आहे सर। एकच मिनिट, धमक्या देतात ना आम्हाला। एक तर पोरगा मारून टाकलं फाशी देऊन, मारून टाकलं फाशी देऊन त्याने। मग काय करता? हे बघा सर, हा झूम करा, हा प्रकरण आहे 4 आठवड्याच्या आत। हे निकाल लागल्यापासून 4 आठवड्याच्या आतमध्ये अहवाल देण्याचं प्रकरण आहे, फक्त केवळ अहवाल द्यायचा आहे। MSCBचे कर्मचारी जे वोटिंग करायले केबल टाकायचे त्यांच्या प्रोटेक्शनसाठी आलेला आहे। पोलीस फोर्स हा ते केबल टाकण्यासाठी आलेला नाहीये आणि आम्ही दाखवत नाहीये ती ऑर्डर, MSCBचे अधिकारी दाखवतात। त्यांची काहीतरी गल्लत झाली आहे, MSCBचे अधिकारी इथं आहेत, त्यांनी ती ऑर्डर दाखवली। आम्हाला प्रोटेक्शन, तुम्हाला MSCB न प्रोटेक्शन त्या पद्धतीने आलेत तुम्ही, बरोबर? साहेब स्वतः इथं हजर आहे।